पदवीधर बेरोजगारांसाठी येत्या 29 मे रोजी सकाळी 10 ते 6 या वेळेत येथील लकी लॉन्स गोरेगाव रोड फुलचूर गोंदिया येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। यात 40 नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत। बेरोजगार युवकांना या माध्यमातून रोजगाराची संधी प्राप्त होणार असल्याचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट अभिजित वंजारी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत। महाराष्ट्रातील सुमारे 40 नामांकित कंपन्या या रोजगार मेळाव्यात सहभागी होणार असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करणार आहेत। निवड झालेल्या उमेदवारांना त्याच ठिकाणी नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे। रोजगार मेळाव्यात जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदवीधर बेरोजगार सहभागी होऊ शकतील। तत्पूर्वी त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल। abhijitwanjari.com या वेबसाईटवर जाऊन ही नोंदणी करता येईल। नोंदणी झालेल्या उमेदवारांनी 29 मे रोजी नियोजित ठिकाणी शैक्षणिक पात्रतेची सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहणे बंधनकारक राहणार असल्याचे आमदार अभिजित वंजारी यांनी सांगितले। गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीनं मी पदवीधर मतदारसंघाचा आमदार होण्याच्या पूर्वीपासून हे अशा पद्धतीचे उपक्रम आम्ही राबवतो। 2018 मध्ये आम्ही याची सुरुवात केली होती, मी आमदार होण्याच्या पूर्वीसुद्धा, आणि त्या पहिलेपासून आम्ही या पद्धतीचे रोजगार मेळावे आयोजित करतो। आमचा उद्देश आहे की पूर्व विदर्भातल्या लोकांना त्या ठिकाणी रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे। जसं 10वीमध्ये 12वीमध्ये शिक्षण झाल्यानंतर किंवा 12वी पास झाल्यानंतर त्या विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या मनामध्ये हा प्रश्न राहतो की या 12वीनंतर या जिल्ह्यामध्ये आम्ही गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीनं रोजगार मेळावा आयोजित केला आहे। 29 तारखेला फुलचूर रोडच्या आपल्या लकी लॉनमध्ये या पूर्व विदर्भातल्या 6 जिल्ह्यांमध्ये भंडारा असेल, गोंदिया असेल, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या सर्व ठिकाणी आम्ही दरवर्षी रोजगार मेळावा घेतो। या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून वेगवेगळ्या नॅशनल मल्टीनॅशनल कंपन्यांना या ठिकाणी बोलवून आपल्या जिल्ह्यातले जे काही पदवीधर आहेत, जे नोकरीच्या शोधामध्ये आहेत, रोजगाराच्या शोधामध्ये आहेत, त्यांना त्या ठिकाणी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम आम्ही दरवर्षी राबवतो। मार्केटिंग सेक्टर असेल, बँकिंग सेक्टर असेल, IT सेक्टर असेल, ऑटोमोबाईल असेल, मॅन्युफॅक्चरिंग असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातल्या चांगल्या नामवंत कंपन्या त्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी येणार आहे। आणि त्याच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातल्या ग्रॅज्युएट झाल्यानंतर अनेक युवकांच्या मनामध्ये हा प्रश्न राहतो की त्याला नोकरी आता कुठे मिळेल, आणि नोकरीच्या शोधामध्ये अनेक प्लेसमेंट कंपन्यांकडे त्यांना जावं लागते, तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पैसे द्यावे लागतात। तर हे सगळं टाळण्यासाठी आणि आपल्या लोकांना ते सर्व संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही दरवर्षी उपक्रम राबवतो। 29 तारखेला गोंदिया जिल्ह्यात आहे, 28 तारखेला भंडारा जिल्ह्यामध्ये आहे, आणि मग पुढचा टप्पा आमचा नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही रोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। या वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर तिन्ही जिल्हा मिळून जवळजवळ 1800पेक्षा अधिक युवकांना आम्ही जॉब ऑफर लेटर दिले। त्याच्यापैकी 225 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी नोकरी मिळालेली आहे, त्यांनी स्वीकारलेली आहे, ते जॉब करत आहे। तर त्याच्यामुळे ते या पद्धतीनं या सगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अवेअरनेस क्रिएट करणंसुद्धा गरजेचं आहे। विद्यार्थ्यांना माझं तर सूचना आहे किंवा मी आपल्या भाषणामध्ये सातत्याने सांगतो की त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात केली पाहिजे। कधीकधी विद्यार्थी आपल्या जिल्ह्यामध्येच उपलब्ध आहे का, नोकरी आहे का याचा प्रयत्न करतो, परंतु जितक्या प्रमाणामध्ये औद्योगिकरण व्हायला पाहिजे किंवा कंपन्या आहे या काही सगळ्या जिल्ह्यामध्ये आहे नाही, उपलब्ध नाही आहे। आणि त्याच्यामुळे पुण्यामध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, औरंगाबादमध्ये असेल, नागपूरमध्ये असेल, आणखीन चंद्रपूर कुठे असेल, तर या सर्व ठिकाणी कुठेही त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात केली पाहिजे। एकदा त्याला नोकरी त्या ठिकाणी लागली तर तो सुद्धा स्वतःला डेव्हलप करून आणखीन मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा विकास कसा करता येईल याचा प्रयत्न हा प्रत्येक युवक करतो, आणि म्हणून त्यांनी याच्यामध्ये उडी घेतली पाहिजे, त्यांनी सुरुवात केली पाहिजे, असा आमचा आग्रह आहे। सुनील कावडे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।